बुलेटिनची सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं। नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था दगावली आहे या शरद पवार यांच्या वक्तव्याला शिवसेनेनं पाठिंबा दर्शवलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षांशी सहमत नसलो तरी शरद पवार ममता बॅनर्जींना पाठिंबा असल्याचे राऊत यावेळी म्हणालेले। त्याचबरोबर कॅशलेस म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं देशात पुनरागमन असल्याचं राऊतांचं म्हणणं होतं आणि राऊतांनी याच प्रकारे सरकारला टोला लगावलाय। विरोधकांची प्रत्येक गोष्ट चुकीची नसते। कधी काळी आम्ही सुद्धा विरोधी पक्षामध्ये होतो, आज सत्तेवरती आहोत आणि आजचे विरोधक सत्तेवरती होते। राज्य करण्याचा अनुभव हा प्रत्येकाला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजच स्पष्ट केलं, ठीक आहे शरद पवारांशी आमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण ते या देशातले एक जाणकार कृषीतज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत। त्यांनी आज स्पष्ट केलं आहे की देशाची अर्थव्यवस्था मरून पडली आहे, दगावली आहे। मला असं वाटतं की जरी विरोधी पक्षाच्या प्रत्येक भूमिकांशी आम्ही सहमत नसलो तरी काल ममता बॅनर्जी व इतर सुद्धा लोकांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं आहे त्याचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे। शरद पवार आज जे काय बोलले त्याचा विचार करावा लागेल। या देशातल्या राजकीय नेत्यांनी सत्य सांगणं, लोकांची गाऱ्हाणी मांडणं, लोकांची वेदना सरकारसमोर मांडणं हा जर गुन्हा आणि राष्ट्रध्वज ठरत असेल तर या देशाच्या लोकशाहीसाठी ते चांगलं लक्षण नाही। मला असं वाटतं सगळ्यात जास्त फायदा कुठल्याही निर्णयाचा या देशातल्या उद्योगपतींना, या देशातल्या व्यापाऱ्यांना आणि या देशातल्या जनतेला व्हायला पाहिजे। जर परदेशी लोकांना फायदा व्हावा म्हणून असे निर्णय घेतले जात असतील तर ईस्ट इंडिया कंपनी परत आली असं म्हणायला हरकत नाही।